आमचा मित्र भेटला, त्याच्या घरी गेलो तर त्याच्या वडिलांनी जास्त इच केलं थोडस. आलात का बाळू महाराज? हो हॅलो. तुम्हाला माहित आहे का? म्हणलं काय? आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही वारी करतो. त्याच्या पोराला म्हणलं मला काढून देवा लवकर, म्हातारलंय टकटक करायला. तुम्ही जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, पुन्हा कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हे वारी करते मी पाकिस्तानी आहे का? ते म्हणलं महाराज आमच्या आजोबाला नादाचे वय, असं घरी कोणी महाराज आले की सांगायचं. मी म्हणलं तुझ्या आजोबाला एक औषध देऊन हे बंद करू का? ते म्हणलं आता लोक एकाही महाराजांनी दिलं नाही. म्हणलं ते नसन दिलं. ते आजोबाला माहीतच नाही गिरगावचा बाळ्या किती रकिले म्हणून. मुद्दाम थांबलो. म्हणलं बाबा किती वाऱ्या केल्या, काय इशिक झाल्या वडिलानं इशिक केल्या. आणि म्हणलं तुम्ही बंद काऊन केल्या? नाही म्हणे महाराज केल्या इशिक. म्हणलं याच्यानंतर पांचटवाणी सांगा जाऊ नका कोणाला. वारी ही प्रकरण भगवान शिवशंकराचं आहे. त्यानं सुरू केल्यामुळं आपल्याला करता येतात. कधी कधी त्याचं नाव घेत जाय. त्यानं त्याच्यानंतर बोलायला बंद केलं. औषध चांगलं असल्या गुण येतो. औषध चांगलं पाहिजे, आणि औषध चांगलं असून पुन्हा टायमाला दिलं पाहिजे. मला एकदा डॉक्टरने इंजेक्शन दिलं, तुम्ही नाही अंगावर घेऊ नका. मला एकदा डॉक्टरनं इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शन दुखलत नाही. तर डॉक्टरला म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलं नाही. ते म्हणले आपला हातच नरम आहे. म्हणलं पुन्हा एक द्या ना. ते म्हणले रिॲक्शन येत असते. पण हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं इंजेक्शन का दुखलं नाही. अंगात टोचलंच नाही, धोत्राच्या कष्टातच हाणलं. कसं दुखन मला सांगा वरती, आहे का नाही? त्याच्या आजोबाला इंजेक्शन चांगलं दिलं मी, त्यानं पुन्हा टकटकीत बंद केली. वारी हे प्रकरण शिवजींचं आहे. भजनी परंपरा शिवजींची आहे. म्हणून पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं तिथला उद्धार करावा. अक्रूर घाट बांधला, अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, मग धन घरी आणलं. याचा दुसरा एक अर्थ आहे, आपल्याला अनायासे प्राप्त झालेले द्रव्य चांगल्या कामात खर्चिलं तरच पचत, नाही तर ते पचत नसतं. तुम्हाला एक माहिती आहे का? बिना कष्टाची आलेली संपत्ती लेकरा बाळात जीव देत नाही. बिना कष्टानं आलेली संपत्ती बायकोचा स्वयंपाक खाऊ देत नाही. आणि जी संपत्ती बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही ती संपत्ती वाऱ्यासारखी उडून जाती. मग यायला नाशिकला इटा उचलायला जावं लागते, मुंबईला गटार उपसायला जावं लागते. म्हणून किती बी श्रीमंत देवानं करावं, पण पप्याच्या माईन केलेला स्वयंपाक खाला जात जावा, त्याला म्हणत असते श्रीमंत. ती भाकरी करून याची वाट पाली, साऱ्या चपात्या वाळून गेल्या. मग ह्यो भंगिऱ्या 1:30 वाजता आला, एक बूट हरपून, एकच बूट त्याच्या पायात. हरामखोरा, तुला पापाची आलेली संपत्ती अशी गमवतो ना, आलाय का? तुला लेकरा बाळात जी संपत्ती जेवू देत नाही. महाराज विटेवरचा मालक आहे महाराज, तो विटेवरचा मालक आहे. तशीच संपत्ती सासवली. एक दिवशी भगवंताचं आवडीनं भजन करीत 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 ते वारकरी निघाले. पंढरपुरातल्या मालकाला रात्रभर झोप नाही. विटेवरच्या मालकिनीने विचारलं, मालक का जागेत? अगं माझा एक वारकरी जीवनभर माझं आवडीनं गुण गातोय ग, त्याची परिस्थिती नाजूक आहे. मालक रात्रीच्या 2 वाजता जर तुम्ही त्या वारकऱ्यासाठी रडत असाल तर मग तुम्ही का करत नाही त्याच्यासाठी काही? करू का ग? करा ना मालक, करा ना. विश्वकर्मा महाराजाला बोलून घेतलं आणि विश्वकर्मा महाराजाला भांडार दाखिलं. महाराज ह्या गोदामात सोनं पडलं, ह्या सोन्याचं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. आणि गाव सोन्याचं केलं. गाव ठराविक लोकांना सोन्याचे आहेत, पण या वारकरी किती मोठा आहे पुढचा ऐका. अर्बुजादी टन सोनं शिल्लक उरलं. 10 क्विंटलाचं 1 टन का प्रकाश व्यापारी आहेत ते दाणा मार्केटचे. शेनगाव मधलं बाळासाहेब आमचं आवडीचं घर आहे.
रात्री बारी किती वाजता गेलं की हायक जेवायला म्हणेल खरं डॉक्टर साहेब आवडीचं घरी. पैसे लय असतात पण हॉटेल जेवल्यावर तुमचे कॅमेरे पाहतात ना. मग इथं ठासून बोलता येत नाही भानगड ती अशी हवाच जाती मंगन. हा तुमच्या कॅमेऱ्यात महाराज गवसल्या चालू कीर्तनात तर म्हणीन गुरुजी एखादा ए काय बोलो तू पांचटा तुला तर आम्ही फल्यान धाब्यावर पाहिलं होतं. मग हे चोर पंक्चर होते. दुकानात गेल्यावर शिद्र गवसन दारा पुढे गाडी राहिल्यावर हवा राहीन. हे चोर पंक्चर असं नाही. सात्विक अन्न खायचं आपण. वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही यात्रेला गेले तिथं काय आपली सासरवाडी थोडी असती जेवावं लागेल तशी काही पण नाही. पण ज्या गावात आपण कीर्तन केलंय ती माणसं जर आपल्याला रांगोळी लावून जेव घालीत असतील आणि तिथं जेवत नसेल आणि त्या पाकिटावर जर वाशिमला धाब्यावर जेवत असेल तर पैसे देणाऱ्याला पण पाप आहे. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. तुम्हाला सुद्धा पाप. आम्हाला तर कोण येणार का टाकावं हे आम्हाला कळणार नाही पण याच्यातलं अर्ध पाप तुम्हाला पण. विठाला विठाला अर्बुजादी टन सोनं उरलं काय करायचं. मसन वाटा सोन्याचा करा. मसन वाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं मसन वाटा मातुड्याचा. महाराज कुबेराला गाव सोन्याचं मसन वाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं माणसं मरतच नाही म्हणून मसन वाट्याचं समन नाही. पुण्य संपल्यावर लाद घालते ते खाली येतं पुन्हा सोयाबीन कापायला. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं की बँकेत कोणाला किंमत आहे. ज्याच्या खात्यावर पैसे त्याला का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला. ज्याच्या खात्यावर पैसे ते बिना बुटाचा बी जाऊ द्या तरी मॅनेजर म्हणतं या काका या 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 काका या. आणि अंगठ्यान ब्रासलेटन लॉकेटन सोन्याचा करदुडान आणि गाडी 70-80 लाखाची एक सोमळ्या गेला. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं पण नाही. हो. आणि एक मथारा आलं शेतातून बनेलीच होतं. नातीला दवाखान्यात नेलं तर सिजर झालं. 50-50 हजार पाहिजे होते. तसंच उसाल पाणी भरून आलं. बुट पाय भरलेले. बुट कशाचे घोट्या पस्तोर पाय भरलेले. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर खुर्ची सोडली. काय काका 50-50 हजार पाहिजे. बर ती कुंचली पानली लिहिली. मथाऱ्याचा अंगठा घेतला. कॅशियरला म्हणला इकडे येऊन पैसे दे. आणि पुन्हा मथाऱ्याला सांगितलं रस्त्यात गाडी उभी करू नका. मोटरसायकल त्याच्या नातवाला सांगितलं चोट्टे हाणतील. संधीशी दवाखान्या लोक गाडी दी जिथं सून भरती करेल तिथं. त्याची सून जिथं भरती करेल तिथपर्यंत. इकडची भाषा आहे ती. आणि हे 80 लाखाच्या गाडीवालं इतकं पेटलं. ते म्हणलं फाटक्या कपड्याचं मथारा आलं आणि त्याला लगे रस्त्यानं गाडी उभी करू नको दवाखान्यापासून सरळ जाण जवळ आणून पैसे दिले. माझ्या अंगावत एखाद्या ₹1 कोटी सोनं आहे. ते म्हणले साहेब आपल्याला काही पैसे नाही म्हणले. पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. तू मोठ्या गाडीत आला सुंबळ्या पण तुझ्या खात्यावर रुपड्या नाही ना. तसं वरी इंद्राच्या अमरपुरीत राहण्यासाठी खात्यावर पुण्य लागतंय. पुण्य आणि पुण्य संपलं की लाथ आणतेत का. हा इतक्या जोरात की पुन्हा कोणाच दवाखान्यात ऑपरेशन होत नाही. त्या कमराचं काढून देतात म्हणून मसन वाटा नाही. पण वार करायला गाव सोन्याचं मसन वाटा पण सोन्याचा. ते कोणाला दिसत नाही. माणसं लय नंबरी झाले हो. मसन वाट्यातली इंगल कापून एक जणांनी म्हशी खाली लावली. हो इतकं पोट्ट भारी. आणि त्याच्या पोराचं नाव शाहूराव. आणि त्या शाहूनं त्याचं नाव शाहू. आणि इंगल कापले आरापतीनं आणि म्हशी खाली. हो आणि बापाचं नाव धर्म. वारं आलं तिन्ही म्हशी पत्रान कापल्यान मेले. मसन वाटेतले इंगल नेत असते. इतके काही काही पानचित लोक. तर सोन्याचा मसन वाटा असलं ह्या तर सोयाबीन कापायला जाचत नाही. मसन वाट्या सगळं सोन्याचं. दृष्टांत संपला.
माझ्या देहूतल्या मालकांनी तुकोबारायला विचारलं, देवा हा पुन्हा सांगतो ऐका ऐका, ज्याच्या बायकोच्या साडीला हिरे होते का, हिरे होते ना, ती सुदामदेवाची भाऊजई होती. आणि ते सुत्तीचा नवरा सुदामदेवाचा भाऊ. मग ज्याची स्तुती करीत होती ते केदारबुवा मेलन, ते त्याचा जीव गेल्याचं निमित्त झालं आणि ते मेलं. सारी संपत्ती त्याची लुटली, यालाही लुटलं. मग हे न याची बायको कुठं बसले माहिती का, जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला, जोगवा मागायला, जोगवा मागायला. कोणाची स्तुती करीत होते, माणसाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नराची माणसाची स्तुती केली, मोठा झाला, पण बोंबलत इतका मातुड्यात गेला, पुन्हा ती गरिबी लिहिता येत नाही. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. गाव तर सोन्याचं, पण मसनवाटा पण सोन्याचा झाला. तुकोबाराने देवाला विचारलं, देवा का? ठस 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 अंतःकरणातून उमाळा दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि तुकोबारायच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबाराय, द्वापार युगात आवडीनं माझं गुण गायलं, त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव, म्हणून आवडीनं गुण गायलं. याच्याकरता त्याचं गाव सोन्याचं. मग आवडीनं गुण गाणाऱ्याचं गावही सोन्याचं करतोस आणि मसनवाटाही सोन्याचा करतो. इतका आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे, मग मला तरी दुसरं देतोच कशाला? आवडीनं गुण गायलं सुदामदेवानं. पृथ्वीवर जितके देश असतील, या सर्व देशात जर गाव सोन्याचं कोणाला भेटलं असेल तर अगोदर वार करायला तो वारकरी सुदामदेव. महाराज दोन देवायचं गुण गाचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरीतल्या मालकाचं. उपास सुद्धा मर्यादित धरायचे. प्रदोष असेल, सोमवार असेल, एकादशी असेल आणि 5 पर्वण्या येतात. त्याच्यापैकी महाशिवरात्रीची एक पर्वणी आहे. उत्तम उत्तम शिवरात्री 5 पर्वण्या आणि हे 24, 29 आणि अर्ध उपवास सोमवार आणि प्रदोष. हे पुराणानं दाखवून दिलेली उपवास. यायले नादे लवंगावर मंगळवार धरी ती, लवंगावर मंगळवार आणि खडी साखरेच्या खड्यावर बुधवार. वा 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 वा. आणि पिना पारडा पप्याच्या बापाचा. कोण सांगितलं तुला लवंगावर मंगळवार धरायचा? हा, उपासानं इतकी तापली, इतकी तापली, सासूल नीट बोलणं, सासऱ्याला नीट बोलणं, पप्याच्या बापाला छटकेच आणायली. काय बाई, कशाला आगावपणा करते मायाच्या तुरा. हो न कस्तुरे मंजुळे, चुकीचे काम आहे, चुकीचे. जाऊ दे, काय करायचं. शहाणे असते ते डोक्यातलं काढून टाका. शिकू नका म्हणत नाही मी, शिकू नका मुळीच म्हणत नाही. शिका शिका, वाघिणीचं दूध आहे शिक्षण. पण फार शिकले म्हणजे फारच मोठे झाले असं नाही. आणि जे शिकले नाही ते गाढ हवेत, हे डोक्यातलं काढून टाका. उलट 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 जे माणसं शिकले नाही ते सगळ्या भावायच्या लेकरायचे लग्न होस तर एक जागी राहत होते. न शिकलेल्याची ताकद होती. आता शिकलेली काल परवाची सफरचंदावानी गालाची ती नवऱ्याच्या कानात हळद नाही फिटत अंगावरची, ती लगेच म्हणती 2च तोंडन खिचडीन बोंड. कुठं म्हातारा म्हातारीचे कपडे धुवायचे, कुठं बसायचं त्याच्या वांड्यात, आपलं बाजूला मस्त संसार थाटू, पायी चुडेलीन. हो हो, ही चुडेलीन चुडेलीन. हो, काल परवा जराशी शिकलेली सासू सासऱ्यानं कमिलेली संपत्ती चुरून हानी ती चुरून, पण त्याचे कपडे धुवायचे म्हणलं की हिच्या अंगात येतंय. झोपीत माळवत पडन एखादीच्या अंगावीच्या. हो, त्याची संपत्ती खाटतीन, त्याला नाही सांभाळा वाटत नाही का. हे जास्त शिकलेले. मी एवढे गाव फिरलो महाराज, मी काय गांजा उडून थोडंच फिरलोय. मी ज्या घरी गेलो त्या घरी उगच बघत असतो, यांच्या घरी नोकरीला किती आहेत, मग उगच तुमचे आई वडील कुठे आहेत, ते म्हण तू लहाण्याकडे, तू इथं इचून निघालेत का? हा, तुला शासनाचा 50,000 पगार आहे आणि तरी मायबापाला तिकडे येड्या बाबळीत संडासाला पाठी तू. हा का तू या घरात सरप निघायला लागलाय? किती नालायकपणा. नाही, बायकोचं मथारीचं जमत नाही. अरे मथारीमुळे तुला बायको आली, मथारीनं तुला बाळा त्यातच दाबलं असतं तर कुठं बायको आली असती सुंबळ्या?
ही काल परवाची इति टाचाच्या चपला घालणारी ही 1.5 दिवसात आली नकटी, आणि तो जमत नाही म्हणून तू म्हातारी संग. अरे म्हातारीनच तुला मोठं केलंय पानछटा. विठाला 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 फार शिकले महाराज. मी 7वी शिकलो मी 7वी. तर मला चांगले चांगले शिकलेले विचारते तुरीवर कोणतं औषध फवारी तू. मलाच लाज वाटते याला काय सांगावं म्हणून. हो, मला 350 क्विंटल तुरी झाल्यात. मी 7वी शिकलो. झाल्या का नाही रे आसाराम? हो, 530 क्विंटल कापूस काढाय 7वी शिकलो मी. आणि आमच्या बाजूला ऍग्री झाले 3 पोरं, तरी त्याच्या तुरी बाबर. हो, मी म्हणलं या ठुंडी सावलीला कामी येते तुला. सावलीला शिक्षणावर काय नसतंय. अहो, या भारताचा 4था पुरस्कार अंगुठा देणार बाईला भेटलाय. पश्चिम महाराष्ट्रातली एक बाई अंगठा देणारी, तिला बीज माता म्हणून. तिला कितीतरी तांदळाची बी माहित येतं. विद्यापीठाचे लोक तिच्या चपला धुवालेत. ती अंगठा देणारी बाई. असं काय नसतं शिक्षणावर. माणसाचं डोकं सुपीक असावा, त्याचे विचार सुपीक असावा, त्याचा आचरण गोड असावा. नसुद्यान शिक्षण आणि लय वरी गेल्याचे विचार खराब आहेत. काय करायचं त्या पांचाटाल धुवून प्याचं का? विठाला विठाला. साधा माणूस जंगलात राहणारा ते म्हणला महाराज तुम्हाला मरू देत नाही, पण पाणी जमत का? ते म्हणला येडपटेस का काय? जगातला 23 तत्व सिद्धांतिक, मी एक तत्व सिद्धांतिक आहे. कचरे बुवा 50 पाणी खोल आहे, आणि मी कसं शक्य मला काढता येईन, तू कसं काढतो? ते म्हणले महाराज एक काम करा, पाणी 50 खोलेन पटका 75 राहते. महापटका जर 2 फूट पाण्यात गेला तर ते भिजून येणार, आणि भिजला की तुमच्या तोंडात पेलणार. महाराज म्हणले पर्याय चांगला, पण तुझी जात कोणती? हे इथं वांगे. आमचे अशोक महाराज जाधव निरखेडकर, हरिभाऊ महाराज डोंगरे, भगवान महाराज कचरे, सुखदेव महाराज गोरे, राम महाराज डोंगरे, भगवान महाराज सुरासे, गीताराम महाराज मृदंगाचार्य. वा हो, आमचे गणेश महाराज डोंगरे मृदंगाचार्य, शंकर महाराज अनपट गायनाचार्य. वा कृष्णा महाराज पोहेकर गुरुजी, हनुमान महाराज वाघ, नारायण महाराज आणि परमेश्वर महाराज वीर. या सगळ्या महाराज मंडळीला कोटी कोटी प्रणाम. एखाद्याचं नाव विसरलं असेल तर सगळ्याला माफी मागतो. सगळ्याची नावं घेतली अशी गृहीत धरा. चला, महाराज म्हणले तुझी जात कोणती? इथं आलतो ना, मरायला टेकलंय आणि ते जात विचारायले. ते म्हणला मी शिकारी आहे, भिल्लाचं पोरग. अरे बापरे, म्हणले काय काय करतो? लावर, चित्र, सशे, रानडुकर काहीच सोडित नाही. अरे बापरे म्हणले, आणि तुझ्या हातानं पाणी प्यायचं. बरं तू आंघोळ का केलती? म्हणला गेल्या वर्षीच्या पावसात भिजलो होतो, आता पुन्हा पाऊस पडला तच आंघोळ. मी काय आंघोळीच्या नादात पडत नसतो म्हणे. आमच्याकडे आंघोळीचा विषय नाही, पाणी पण नीट नाहीत सकाळी, नाही तर शिकार भेटत नसती. पुरावा आहे माझ्याकडे, 2 श्लोक आहेत पुरावातले त्याच्यातले. मी असं वाचल्याशिवाय कधी बोलणार नाही. शुद्ध बुवा शास्त्र आहे त्याचं. बरं ठीक आहे, पटका कधी धुतला आता? ते म्हणलं धुत नाहीत आमच्याकडे. अरे बापरे, लावरं चित्र खाणाऱ्याचा घाम याच्यात किती गेला असेल. बघा महाराज तुमची इच्छा. जाऊ दे म्हणला, मरायच लागलो तर आता तू या घामाचा काय विचार करायचा? सोड ते पटका. महाराजांनी लिटर 1.5 लिटर पाणी पेलो, घोडा झालो. महाराजांनी पायी गेलो कार्यक्रमात. तिथे गेल्याच्या नंतर कार्यक्रम आला, लाखो लोक महाराजाची. तर तू सिद्धांतिक म्हणलं बघा किती लोक. आत्मायासारख्या येडपटासाठी तुम्ही इतके, तर तत्व सिद्धांतिक म्हणल्यावर किती लोक असतील कल्पना करा माऊली बुवा. एवढे लाखो लोक. कार्यक्रम आटोपला, महाराजाचा सत्कार ठरिला. शाल मुंडास काय असेल आहेर त्यांना, तो सत्कार. महाराज माघ सरकले आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. भक्तगणांनी विचारलं महाराज तुमच्यासाठी सन्माने का घेत नाहीत? महाराजांनी सांगितलं घेतो, पण त्या जंगलात राहते त्याला सत्कार करायचा. हो, ते तो लाहोर चित्र खातोय.
महाराज म्हणले ते काय खाते ते करू नका, तुम्ही मला किती मानता म्हणले पांडुरंगा इतकं. मग तुमचा पांडुरंग त्याच्यामुळं वाचलाय, त्याच्यामुळे वाचलाय म्हणून तुमच्या पुढे कार्यक्रम झालाय. चला, त्या शिकाऱ्यानं पैसे दिले का महाराज? नाही, पाणी दिलंय पण जीव वाचला. मग हे असे काही कर्तव्याचे ऋण जगाच्या मालकाच्या डोक्यावर माझ्या अष्टादश संतांचे आहेत, सद्गुरु शिवयोगी महाराजांचे. काय कर्तव्य सांगू तुम्हाला? 500 कोटीची प्रॉपर्टी कमवून ठेवली म्हाताऱ्यान पोट्यासाठी. याच्या मुंड्या पीळ, त्याच्या मुंड्या पीळ, याचे पैसे नाही दी, त्याचे पैसे नाही दी, कोणाचे येठणं चोर, कोणाचे आवत चोर, कोणाचं काही चोर, आणि 500 कोटीची प्रॉपर्टी पट्ट्याला कमवून ठेवली. तितकी जरी कमीली तर 96वी पुण्यतिथी करील का पोट्ट? होऊ शकते का? नाही. ठीक आहे, याचा एक मुद्दा सांगतो. एक जण म्हणला काऊन नाही करायचं, तर थांबणं सुंबळ्या, जरा दम धर तू, सांगतो तुला. बापाची पुण्यतिथी कौरक असते महाराज, पोरग जित तोरक, आणि पोरग मेलं की त्याची पुण्यतिथी त्याचं कट्ट करते मृदंगाचार्य बाबा, त्याचं कट्ट करते. 96 वर्षापर्यंत पोट्ट जगत का? नाही. म्हणून कोण्याच बापाची पुण्यतिथी लाखो अब्जावधीची प्रॉपर्टी कमू दे होत नाही. या लोकांनी भगवंताचं नामस्मरण केलंय, ब्रह्मांडाच्या मालकाचं चिंतन केलंय, निसर्ग ज्याच्या दृष्टीत आहे अशा भगवान शिवजीचं नामस्मरण या शिवयोगी महात्म्याने केलंय. म्हणून आज 96व्या पुण्यतिथीला दरवर्षाला 50 क्विंटलची पोळी लागती. ही सामान्य ताकद आहे महाराज, हे जगाच्या मालकावर झालेलं नामाचं कर्ज आहे, नामस्मरणाचं कर्ज आहे. म्हणून जगाचा मालक तुमच्या सगळ्या भक्तगणाच्या अंतकरणामध्ये भावना जागरूक करतो की या महात्म्याची पुण्यतिथी करा, हे कर्ज आहे. म्हणून नाचे मागे मागे. हो, कर्ज नाही फिटलं की माणूस कानकोंडा होत असतो. एक जणांनी 1 लाख रुपये पोरीचे लग्नाला घेतले. येतो अभंगावर, हे अभंगाचंच नाही सांगायलो तर काय तमाशातलं थोडा चिचकायलो. हो, 1 लाख रुपये घेतले एक जणानं, लाख रुपये, आणि पोरीचं लग्न केलं. आज देऊ उद्या देऊ म्हणता म्हणता 2-3 वर्ष निघून गेले. कसं नाचत माणूस पहा. आणि मग उन्हाळ्यात आलं, ते आल्याच्या नंतर असं उतरलं, लिंबाखाली बसलेला होता पोरीचा बाप. पाहिल्याबरोबर पटकन उठला, टोपी गिपी घातली, राम राम घातला, घरी नेला. पाय धुवायला पाणी टेकलं, बास टाकली, त्याच्यावर घोंगडी टाकली. बशीला पाहुणा, आणि बायकोला सांगितलं चहा कर, मी 2 मिनिटात येतो. शेजारीन 2-3 घरी गेला आणि सांगितलं काकू काही म्हणा पण मला 200 रुपये द्या राव. 1-2 बायानं 50-50 करून त्याला 200 रुपये उसने दिले, आणि लगेच फाट्यावर गेला आणि 2 किलो आंबे आणले, आणि बायकोला सांगितल्या पाहुण्याला आंब्याचा रस कर. म्हणून नाच मागे मागे. हा, देव कसा नाचतोय भक्ताकडं. रिकामं नाही कोणाला नाच, कोणाच्या पुढं नाचायला. ते का लहान आहे का काय? हा, त्याला कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आणि ते इडपटे कोणाच्या पुढं नाचायला, संध्याकाळचा ठिकाणा नाही, ते वाकणत कोणा पुढं. हा, ते रामराम घालीनच कोणाला. तर ब्रह्मांडाचा मालक कोणाच्या पुढं वाकायला इडपटे काय? ते सामान्य का? ते त्याने कर्ज यांचं. आणि मग ते 2 किलो आंबे आणले, बायकोने रस केला. पाहुणा जेवला, वाट लावला. बाई हुशार होती ती बाई, तातीक होती. बायकोन मालकाला सांगितलं, आवाज दादा गोड, थोडासा गोड, कडक करा. मालक, महिना झाला आंब्याचा सीजन निघून गेला. किती लेकर रडत होते. मालक, एके दिवशी तुम्ही पोराच्या पाठीत चापट मारली, त्याचे वळ 2 दिवस होते मालक. आंबा मागू लागलं, तुम्ही आंबा दिला नाही मालक. आणि आज पाहुण्यासाठी 200 रुपयाचे आंबे कशाला आणले? त्याचे डोळे भरून आले. बायकोला सांगितलं, लक्ष्मी, आपल्या पोरीचं लग्न त्या पाहुण्यानं पैसे दिल्यामुळं झालतं. लाख रुपये दिले नाही लक्ष्मी, म्हणून पैसे तर आपण नंतर देऊ आल्या, पण त्याच्या पुढं पुढं करावं लागतंय. म्हणून परिस्थिती नसताना 200 रुपयाचे आंबे आणणं म्हणजे पुढं पुढं नाचणं. तसा जगाचा मालक संतांच्या पुढं पुढं करतोय का? त्याचं पुढं कारण आहे का? विठाला विठाला विठाला. पांडव वनवासात आहेत पहा, म्हणून नाचे मागे मागे. पांडव वनवासात आहेत, आणि वनवासात पांडव असताना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास.
वनवासात पांडव गंगेला एखाद्या वाहत्या पाण्याला आंघोळ करायचे. पांडवांचा आश्रम एका पवित्र गंगेच्या तीराला होता. परंपरा शास्त्राची आपल्या गोड आहे. माझ्या भारतीय संस्कृतीतल्या माऊलीला 4 दिवसाच्या कालामध्ये पवित्र गंगा बाटवता येत नाही बाटवता येत. पंढरपुरात एखादी माऊली असेल, चंद्रभागा अनंत पाप्यांचं पाप धुती, पण रजस्वाला जर स्त्री असेल तर तिनं चंद्रभागेत आंघोळ करायची नाही महाराज, करायची नाही. हा आपल्या शास्त्राचा दंडक आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहित न मानावे, हा धर्मसिद्धांत आहे आपला. तसं 4 दिवसाच्या रजस्वाला कालामध्ये द्रौपदीला पवित्र गंगेवर आंघोळीला जाता येत नव्हतं. तिला गंगा बाटीता येत नव्हती एक, आणि 5 पतीपैकी एकही पाणी आणून देत नव्हता 2. तिने आंघोळ कुठं करायची महाराज? 11.5 वर्ष झाले पण तिची आंघोळ नाही राहिली माऊली बुवा. 11.5 वर्षाचा वनवास संपल्याच्या नंतर एके दिवशी धर्माने तिला प्रश्न केला, द्रौपदी द्रौपदी, जी मालक, जी 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 11.5 वर्षाचा काळ गेला. 4 दिवसाच्या कालामध्ये तुला गंगेला बाटवता येत नाही, तू गंगा बाटवत नाहीस, तू आचरणशील स्त्री आहेस. पण आम्ही गंगेला आंघोळीला गेल्यावर तू इकडे आंघोळ करते, तुला पाणी कोण देते? मी दिलं नाही, भीमान दिलं नाही, अर्जुनन दिलं नाही, नकुल सहदेवान दिलं नाही, मग देतय कोण? तिनं सांगितलं, मालक, मी झोपेतून उठल्याच्या नंतर मध्यरात्री 2-2:30 वाजता माझ्या उशाला किंवा पायथ्याला पाण्याचे 2 माठ भरलेले असते. कोण ठेवतंय मला याचाच पत्ता नाही. म्हणून नाचे मागे मागे अशी पुरावा देतोय. पण धर्म साम्यवादी महात्मा आहे. पण भीम नावाचा पती थोडा कडक स्वभावाचा आहे. भीमानं पुढचं इच केलं, द्रौपदी जी, आपण वनवासात आहेत तोपर्यंत ही गोष्ट साहजिक गोड आहे, निमूटपणे सहन करू. पण आपण ज्या वेळेला हस्तनापूरला जाऊ आणि कालांतरानं ही गोष्ट जर बहुचर्चित झाली की पांडव 5 पती असताना द्रौपदीला पाणी देत नव्हते आणि वनवासात तिला कोणीतरी पाणी देत होतं, याच्या नाना प्रकारच्या तोंडामध्ये घाण धरून लोक चर्चा करतील. त्या चर्चेचं निरसन आताच झालं पाहिजे. द्रौपदी, तू सांग, तुला पाणी कोण देते? तिनं सांगितलं, ब्रह्मांडाच्या मालका इतकं मी तुम्हाला 5 पतीला परमेश्वर मानते, आपल्या पायाच्या साक्षीची शपथ घेते, मला पाणी कोण देते माहित नाही, कोण देते मला पत्ता नाही. भीमानं सांगितलं, मग तू जागीर आहे, 4 दिवसाच्या कालात तू जागीर आहे, तुला कोण पाणी देते बघ. तिनं सांगितलं, महाराज, मी बऱ्याच वेळेस रात्र जागले, पण ज्या वेळेला मी जागे त्यावेळेला पर्णकुटीच्या पलीकडून कोणीतरी पाणी ठेवतंय, पलीकडून, पण मला दिसत नाही कोण ठेवतंय म्हणून. भीमाचा चेहरा थोडा उग्र झालेला होता. भीम वाईट नव्हती, भीमाचं बोलणं कडक होतं. बरीच माणसं वागायला गोड असते तर बोलायला कडक असते, आणि कडक बोलणं ऐकिताना कठीण वाटतं पण कायमस्वरूपी गोड असते. सोमल्या गप्पा कामाच्या नसतात. आमच्या आत्याची तर पत्रिका घेऊन गेलो मी, तेव्हा सायकलवर चाललो होतो. आत्याच्या घरी गेलो, आत्यानं पाहिल्याबरोबर, बाळू आला का हो? म्हणलं आलो आत्या. कधी निघला होता? 5ला. बाई, मेल्या, सायकलवर आला सोय रे, इतक्या लांबून. मेल्या म्हणली. बाई, नेरी केलती का नाही? मी एक भाकरी बांधून आणली, मसुबावर खाल्ली. बाई, परदिशा आत्या आमची, परदिशा मसुबाई इथून 2 कोस आहे आणि 2 कोसापासून सायकल घेऊन आलास मेल्या, बस खाय कडीन भाकरी. 2 भाकरी चुरल्या आणि 3 वाट्या कडी टाकली. खाय मेल्या खाय. किती म्हातारी कडक, पण जेव घातलं. मला जेवायचं काम नव्हतं माहितीये का. एक आत्या शेलूत होती आणि उन्हाळ्याचे दिवस म्हणल्यावर ती रस करीन म्हणून मी उपाशी चाललो होतो.
तिथं गेल्यावर मग ती आत्या तिसऱ्या मजल्यावर राहत होती. म्हणजे भिकाऱ्याला काही द्यायचं काम नाही ना, वरूनच म्हणायचं आम्हाला सुतक आहे. म्हणजे हिच्या भावकीत कवा बी मेलेलंच, वरूनच म्हणायचे आम्हाला सुतक आहे वा पुढं. अशी आत्या आमची. हो. आणि मग मी खाली विचारलं आमच्या आत्या, ते म्हणल्या वरी राहत्यात. मग मला ते शिक्षण कमी असल्यामुळं बटन दाबायचं माहीत नव्हतं ना, मी असं धडाधडा वाजलं. कोणेस रे कोणेस, अक्कल आहे का तुला? असं जोरात आवाज आला. पाहिल्याबरोबर, भाई पाळू आहेस की काय रे? भाई तू आलास पाळू? जरा 2-3 वर्ग शिकलेली होती. तिच्या नवऱ्याला 80,000 पगार होता, सुपर क्लासून होता नवरा. म्हणून म्हणलं रसपोळी करीन. भाई कधी निघला होतास? सकाळी 5लाच. बर बर. मोठ्या आत्याकून आलास काय ताईकून? हो बर बर. जेवलास का? म्हणलं कढीन भाकरी खाल्ल्या. कधी खाल्ल्या? सकाळी 10:30ला. भाई 10:30ला जेवलेला आहेस? बर 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 बर. फार दुरून आलास रे, घाम फार आलाय, फॅन लावू का? म्हणलं बघा ना आता तुमच्या आकारान. बर बर बर. इतक्या दुरून आलास, चहा घेशील का थोडासा? म्हणलं रोगर देती का? पायात सोमाळ्या गप्पा. इतकी गोड बोलायली, पण हे देऊ का ते देऊ का? तिने 2-3 शिव्या दिल्या, पण कढीन भाकरी खाऊ घातल्या. चांगली कोणती होती? बोलू द्या कडक, पण लय गोड. तुम्ही अजून बी बघा पट्टी देणार काय महाराज सप्ताक्याला काय उभा, तुम्हाला म्हणत असतील काय काय. बर 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 बर. काय चालू हाय? होणार आहे अमक्या दिवशी. पट्टीला आधी माझ्याकडे झाले काय? नाही हो, तुम्हाला सांग देईल 1-2 दिवसाला. बायकोला जसं मशीन हा करायला कर महाराजाला चहा घेतला. येवा का? या देतो 1-2 दिवसाला. महाराज बरं थांबा बाबा, पुन्हा कुठं माझ्या घरी येतात, मला फिरायचा नाद. ही धरा पट्टी. हे बोलून इड वाकडं पण पटकन देईल काय काय. बर बर. आपल्या महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह उभा केला वय. बर बर बर. बसा बसा. अगं दूध कर महाराजांना. हा मग काय काय पट्टी लावली महाराज? एवढी. वातावरण बघायचं असतं. सध्या परिस्थिती नाजूक आहे महाराज, लोकायला कळायला पाहिजे. एवढाली पट्टी असती का? अगं ते 150 घेऊन ये बरं. हे असे चोंबाळे, हे चोंबाळ्याच्या नादी लागायचं नाही कधी कधी. कडक बोलणारी माणसं असू द्या कसे बी, पण ते वागतेच चांगलं. विठाला विठाला बोलत होते कडक, पण द्रौपदीला सांगितलं मा राग येईल तुला, पण नंतरच्या साठी गोष्टी गोड होत्याल. तो एक काम कर, याची शहानिशा कर. तिने सांगितलं पाणी कोण देते फक्त पंढरपुरातल्यालाच माहित असेल. मग द्वारकेच्या मालकाला हाक मारली. मालक हजर झाले. सगळ्यांनी दर्शन घेतले. विचारलं द्रौपदी कशाला हाक मारली? विचारा मालकाला. धर्माने विचारलं देवा 11-11.5 वर्ष झाले द्रौपदी 4 दिवसात गंगेला बाट होत नाही, आणि आम्ही आंघोळ करून येऊस तर तिची आंघोळ होती. तिला पाणी कोण देते? देवानं सांगितलं 16,108 बायका मला येतात, 48,324 पोरी येतात, 1,61,080 मुलं येतं. ही संख्या सांगायलो म्हणजे गोळ्या नाही उडाल्या माझ्या. भागवत पान देवाच्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुलीं 10-10 मुलं झाले. 16,108 गुणिले 3, 16,108 गुणिले बरोबर 10. गणित किती होते घरी गेल्यावर बघा. आणि सगळ्याची मिळून 56 कोटी यादव. धर्मराज अहो 15 दिवस नातूच मला दिसत नाही. महिना एका बायकोची भेट होत नाही. मी एवढा माझ्या पाठीमाग परिवार आहे, आणि मी कधी द्रौपदीला पाणी देऊ? नाही देवा आम्ही विचारतो कोणी देते, मला काय माहित नाही. येतो मी. द्रौपदी? हो या दादा या. पण द्रौपदीच्या लक्षात आलं आता जर ही गोष्ट टळली तर आपले मालक आपल्याला कायमस्वरूपी विचारित राहतील. हे आजचं खांडूक आजच फुटाव. द्रौपदी झाडाच्या आडंगी गेली आणि आवाज दिला, दादा दादा. द्रौपदी देवाला भाऊ मानायची आणि देव द्रौपदीला बहीण मानायचे. दादा वापस आले. काय ताई? देवा
पाणी कोण देते काय देते त्याबद्दल मला तिळमात्र संशय नाही. माझ्या भीम नावाच्या पतीच्या मनात थोडीशी विकृती आहे, ती सुद्धा वाईट नाही देवा. उद्या माझ्या भविष्यासाठी आजची आज दूध आणि पाणी होणं गरजेचं आहे, म्हणून देवा कोण देते. तर भगवंताचे डोळे भरून आले, ताई ताई मी देतो. धर्माला बोलवलं, मालक आले. काय देवा का रडता? धर्मराज माझ्या ताईला पाणी मी देतो, तुम्ही आंघोळी करावा. 4 दिवसाच्या काळात उन्हाळा हिवाळा पावसाळा नाना प्रकारचे ऋतू असतात. जंगलात राहती माझी बहीण, दगड उशाला गवत पाठीला, किती घाम येत असेल, तिचं अंग किती कणकण करीत असेल. धर्मराज माझ्या ताईला स्नान होणं गरजेचं आहे, म्हणून मी रात्री सगळा परिवार झोपल्याच्या नंतर दुसरा प्रहर संपला, तिसऱ्याला सुरुवात झाली की मी हिच्या उशाला पाणी आणून देत होतो. ते गाडगे सुद्धा कोण्या कुंभाराकून घेतले होते, त्याचं सुद्धा महाभारतात गोड नाव आहे. तुम्ही घरी गेल्यावर पहा, ते सांगायला मी गुत नाही घेतलं, कारण तुम्ही गंजा लोकायचं इचकायले त्याच्यापेक्षा पुराण इचकी जा. पहा महाभारतात त्या कुंभाराचं नाव काय होतं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 14 कुंभार प्रविष्ट आहेत, त्याच्यापैकी गोरोबा काका आहे. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, किंवा विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जायचा तोडी लेकर आणण्यासाठी हे गोरोबा काका होते टोकाचे. हे गोकुळात कुंभार होते, त्यांनी यशोदेला गाडगे दिलते. असे 14 कुंभार आहेत. बघा बघा नाव शोधी जा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कुंभार होते की ज्यांनी महान उपकार छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा केलते, ते सुद्धा कुंभार सात्विक विचाराचा पारमार्थिक अंतकरणाचा कुंभार होते. असे 14 कुंभार दादा प्रविष्ट आहेत. त्याच्यापैकी हा एक कुंभार की त्यांच्याकडून जगाच्या मालकान गाडगे घ्यावा आणि द्रौपदीच्या उशाल ठेवा. दृष्टांत संपला. उद्धवानी देवाला प्रश्न केला, देवा ज्या द्रौपदीला तिचे पती पाणी आणून देत नाहीत, त्या द्रौपदीला तुम्ही जगाचे मालक असताना पाणी द्यायची काय गरज होती? हा प्रश्न केला. प्रश्न उचित आहे बरं, प्रश्न वाईट नाही, प्रश्न करणं महत्वाचं आहे. उद्धवानी प्रश्न केला, कारण देव काय सामान्य नाही. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कुठे तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. या धनीस तू जगाचा मालक आहेस, आणि तरी पण तू वनवासात गाडगे भरून देतो. 4 दिवसाच्या रजस्वाला बाईला आंघोळीला काय गरज आहे तुला? भगवंताचे डोळे भरून आले. उद्धवा या द्रौपदीला पाणी का देतो त्याचं कारण विचार. अरे जिच्या बाबाने मला जितक्या पोरी येतात, मला म्हणजे कृष्णाला, भगवान म्हणतात उद्धवाला, मला जितक्या मुली येतात तितक्या दाशा द्रौपदीला होत्या. 48,324 द्रौपदीला दाशा होत्या, आणि या दाशा 7 ते 7.25 किलो सोन्याच्या पाटावर बसून भांडे घासीत होत्या. दाशीला सोन्याचा पाट बसायला भांडे खापराचे असतील का महाराज? मग एवढ्या मोठ्या वैभवात द्रौपदीच्या दाशा होत्या, आणि त्या वैभवातली द्रौपदी इराटाच्या घरी शेण काढायला, इराटाच्या घरी दळायला. पण दळीत असताना महाराज ती जात्यावर पंढरपुरातल्या मालकाचं गीत गात होती. इतक्या परिस्थितीत नीरा नदीवर एक जणाचे 250 रुपये हाणले, 2,500 रुपये पाकिट हाणलं. आमचा सोबती होता, ते निरावूनच घरी आला. मी त्याला फोन लावला, कुठे आहेत तुम्ही?
ते म्हणला मला नाही आवडत त्या दिंड्या गिंड्या असं म्हणलो ते नालायक मला फोनवर. मी म्हणलं काय झालं? म्हणला मी ज्याच्या दिंडीत आलो त्यानं माझ्याकडेच कसे चोर धाडे. अरे म्या म्हणलं हलकाटा तुझ्या बापानं नाणी बांधली का इथं? हा गर्दीत आंघोळ करायचं म्हणजे कपडे एक जणांना द्यायचे ना का तुझ्या सासरवाडी येई निरा नदी? तू इथं कपडे ठुले तिकडे बोगळत गेला आंघोळीला, हे घेऊन जाते का नाही? चूक याची. आणि नाव ज्ञानोबाराय तुकोबारायावर ठेवायला 2,500 रुपये हरपले तो पुन्हा नाही दिंडीत आलं. 48,324 दाशा होत्या बाईला. 48,324. 2-2 बाया कापसे याचायला बाई गपचिक बसत नाही. आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला. आमच्या इथं 7-8 बायका कापसे याचायला. आणि बाजाराच्या दिवशी बाईने काकू जिजा घरी येत का? ते आताच रामनगरला गेले, त्याचे बुट तर घरीच आहेत, ते आज मह्यात चपला घालून गेले. अशी काकू तुला चित्यापणी आडात टाकून वरून 2-3 पाठथर टाका. वा रे वा काकू. म्हणजे नवरा मधात असताना रामनगरला गेली म्हणती. पा पा पाही काकू इथली सोडून तुमच्या इथली. आमच्या इकडच्या काकू धरून तिकडे गेल्यावर इकडच्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून मी. 48,324 दाशा. तुमच्या गावात बायका किती येतात? नका गणित करू पण इतक्या तर नाहीत ना. किती गावात बायका भरतील इतक्या. आणि तितक्या द्रौपदीच्या दाशा होत्या महाराज. तितक्या द्रौपदीच्या एवढ्या दाशत्वात एवढ्या वैभवात वागणारी इराटाच्या घरी शेणाचं टोपलं टाकीत होती. शेणाचं टोपलं इराटाच्या घरी दळीत होती. म्हणून नाचे मागे माग सांगायला, म्हणून नाचे मागे माग. एकदा प्रसंग असा आला, विराट राजाच्या घरी दळू लागली. दळता दळता देवाचं नाव गीत गाऊ लागली. धर्मराजा पळत आले, तोंडाला हात लावला. द्रौपदी कृष्णाचं गीत गाऊ नको. का? आपण पांडव आहेत, आपण अज्ञातवासात आहेत. आपण पांडव आहेत तू द्रौपदी असं जर लोकायला कळालं तर कौरवाला कळन. आणि कौरवाला जर कळालं तर आपला अज्ञातवास मोडन. आणि अज्ञातवास मोडा तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होईल. म्हणून कृष्णाचं भजन करू नको. त्यांनी सांगितलं मालक चंद्र सूर्य तोपर्यंत वनवास स्वीकारील पण त्याचं भजन नाही बंद करायचे. त्याचं भजन नाही बंद करायचे. हे कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. तू का म्हणे